हॅलो, वेलकम टू AIB एक्झाम प्रिपरेशन डे 3. आज मी एक्झाममध्ये मोस्टली विचारण्यात जाणारे 2 क्वेश्चन किंवा 2 टॉपिक जे असतात रीट आणि सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ते कवर केले. ते मी माझ्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून व्यवस्थित समजण्याचा प्रयत्न केला. कारण रीटमध्ये काय आहे, रीट ह्या 5 प्रकारच्या आहेत. त्याच्यामध्ये काही रीट आहेत त्या पब्लिक अथॉरिटीसाठीच आहेत आणि काही ज्या आहेत त्या फक्त क्वाजी ज्युडिशियल अथॉरिटीसाठी. तर ते समजून घेतलं, कारण तो 1 मार्क्स किंवा 2 मार्क्स हे आपले हक्काचे आहेत. सो म्हणून आणि तुम्हाला बेअर ॲक्ट्समध्ये विदाऊट नोटवाल्या बेअर ॲक्ट्समध्ये ते समजणार नाही, फक्त कोणत्या रीट असतात इतकंच समजेल. सो म्हणून त्याच्यासाठी कोण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे कोण नाही आहे ह्याच्यासाठी आपल्याला ते आत्ताच बघावं लागेल. आणि देन सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपण आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसं बनवलेलं आहे, कोणकोणते ॲक्ट्स यूज करून, कोणकोणत्या कंट्रीजचं कॉन्स्टिट्यूशन यूज करून आपण बनवलेलं आहे ह्याच्यावरती क्वेश्चन येतो. सो मी ते नोट डाऊन केलं आणि ते समजून घेतलं. देन मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्याला एक्झाम हॉलमध्ये सेट केलेले बेअर ॲक्ट्स ठेवलं तर आपल्याला इझिली ते बुक हाताळता येईल. सो मी जो सेट बनवलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्या सेटमध्ये सर्व क्रिमिनल्स बेअर ॲक्ट ठेवलेले आहेत. सेकंडमध्ये CPC फॅमिली सिव्हिल रिलेटेड सगळं ठेवलेलं आहे. देन आहे कॉन्ट्रॅक्ट ठेवलेला आहे. देन लँड रिलेटेड जे काही बेअर ॲक्ट्स आहेत ते ठेवलेले आहेत. आणि लास्टला ज्याच्यामध्ये कोणतेच असा एक सिक्वेन्स नाही आहे, सर्व वेगवेगळे ॲक्ट्स आहेत ते ठेवलेलं आहे की त्यांचा स्पेसिफिक ग्रुप नाही आहे असं. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.